आपलं नाव? अर्चना भगवान गुंजकर. वार्ड कोणता आहे? हा बालाजीनगर एरिया आहे तो, पुष्पक 66. काय काय समस्या आहे आपल्याकडे? आमच्या मुख्य समस्या अशी आहे की स्मशान पासूनचा जो रोड आहे तिथे भयंकर खड्डे पडलेले आहे. पावसाळ्यात तिथे पाणी साचलं की दिसत नाही, त्यामुळे गाड्या खड्ड्यात पडतात आणि या रस्त्यावर कंबर एवढ्याला पाणी असतं. त्या पूर्ण म्हणजे वेट करावं लागतं. मुलं तिकडच्या चढावर राहतात, 2-2 तास इकडे आई वडील उभे राहतात आणि आम्ही या बाबतीत आयुक्तालय निवेदन दिलेलं आहे. मागच्या वर्षी पण महापौर येऊन इन्स्पेक्शन करून गेले, रवी राणांना पण सांगितलेलं आहे, पण याच्यावर अजूनपर्यंत काहीच कार्यवाही नाही झालेली आहे. आणि 2-2 महिने लाईट चालू राहत नाहीत, नाल्या काढल्या जात नाही आणि तक्रार केली तर मुद्दाम ज्यांनी तक्रार केली त्याला त्रास दिला जातो. आणि इकडे एक मोठं डोबरं साचलेलं आहे, त्यात छोटे मुलं फसतात आणि रोड म्हणजे इतके असे झालेले आहे की ती माझ्या गाडीची कंडिशन पहा, या महिन्यात 3 वेळा दुरुस्त केलेली आहे की इथे उभी गाडी केली तर पडून जाते. 4-4, 5-5 लोकांना गाड्या उचलून न्यावं लागतात पावसाळ्यात. हे गटार योजनेवाल्यांनी आता खणून ठेवलं, त्यावेळेस खूप त्रास होतोय त्याचा. कोण आहे आपल्याकडे? रत्न पारखे आहेत, त्यांना पण कॉन्टॅक्ट केलेला आहे. अर्धा तास फोन केलेला आहे. 25 ते 30 फोन ऍडव्होकेट शेळके यांना पण केलेले आहेत आतापर्यंत. नाही अजूनपर्यंत यावर्षी तर कोणी इन्स्पेक्शनला आलेलं नाही आहे. हो फोनवरून हो म्हणतात, त्यांना प्रत्यक्ष जाऊन तिथे निवेदन दिलं. आम्ही 20-25 बायका गेलो होतो तेव्हा त्यांची मीटिंग सुरू होती, त्यामुळे ते आम्हाला भेटू शकले नाहीत. सफाई कर्मी येते तिकडे? सफाई कर्मचारी येतात पण व्यवस्थित प्रॉपरली काम होत नाही, कारण खालच्या ज्या नाल्या आहेत त्या तुडुंब गाळाने भरलेल्या आहेत, त्यामुळे पूर 2-2 तास उतरत नाही. तर 15 ते 20 मिनिटात रोड क्लिअर होऊन जातो जर नाल्या साफ असल्या तर. आणि तो रस्ता पण आम्हाला व्यवस्थित करून पाहिजे की जेणेकरून आम्हाला म्हणजे पुरातून येण्याची गरज नाही पडली पाहिजे. सुनील माधुराव जाधव, माझा घर इथंच आहे. आमच्या लेडीज जे जाते मुलाला आणण्यासाठी एवढा त्रास होऊन राहिला का रोड क्लिअर नाही आहे, काही क्लिअर नाही आहे. कोणी नाल्या काढायला येत नाही, काही नाही. आमच्या इकडे म्हणजे काही कोणी लक्ष देत नाही. तो राणाई आला होता, खोडकेबाई आली होती, सारेच आले होते. कोणी आमच्या इकडे काही करत नाही. फक्त मतदान मागायला येते. आमच्या इकडे कोणी लक्ष देत नाही. काय आम्ही सर्व जातो सर्व्हिसवर, आमच्या लेडीज जाते मुलं आणाले, त्यांच्या पण गाड्या एवढ्या आवश्यकता चालत नाही. आम्ही याच्यासाठी काय करा, कोणापाशी कंप्लेंट करा? आणि तुम्ही नाल्या बघून घ्या ना इथल्या. महिना नाल्या आमच्या इकडल्या कोणी काढत नाही. काय पगार आहे नाही? काय महानगरपालिका पगार देत नाही का तुम्हाला? महिना 2-2 महिने आमच्या लेडीजला एवढा फार त्रास होऊन राहिला. काय आमच्या आई बहिणी एवढ्या जातेस, आई बहिणी लेडीज पुढं शाळेवर जाते, कोणीच येत नाही. सफाई कर्मी येत नाही. तुम्ही आजच आले एवढ्या वर्षात. तुमच्यासाठी मी कंप्लेंट करतो, माझं नाव लिहून घ्या लागन. तुम्ही आजच आले. तो राणाई गेला, ते खोडके गेले, ते सुनील देशमुख गेले, सारच गेलो. जीव दुखते आमचं मन दुखून राहिलं. आम्ही मनुष्य आहो ना, आम्ही मनुष्य आहो ना. आम्ही काय जंतू आहो का, जीव आहो का? आम्ही मनुष्य आहो ना. माझी एवढीच कंप्लेंट आहे, कोणाही पाशी तक्रार करा. मी 66 नंबर वार्डमध्ये राहते आणि इथे नाली, मोऱ्या, सर्व्हिस गल्ली आणि रोड याचा इतका प्रॉब्लेम आहे की आम्हाला असं वाटतं की आम्ही घर बांधलं ते चुकून बांधलं का. अगदी राहू शकत नाही. मच्छर आणि आजार इतके आमच्या घरामध्ये सुटत नाही. लहान मुलांना बिलकुल पाय फसून जातात, पडतात आणि मोठे माणसं गाड्यासहित पडले, काढायला कोणी नाहीये आणि कोणी मेंबर येऊन पाहत नाही. वार्ड नंबर कोणी येत नाही इथे मेंबर. काय करावं? लाईट कधी लागतो? दिवसा लागतात, रात्री नाही. रात्री म्हणजे 8च्या नंतर लागतात, सायंकाळी नाही लागत. आणि लोक असं वाटतं तुमच्याकडे यावं की नाही. आमच्याकडे कोणी येणेवाले इतके दचकतात की एक तर ऑटो रिक्षा काही मिळत नाही, रस्ते धड नाही, चालता येत नाही. मग त्यामुळे काय करावं असं वाटतं, आपण उगीच घर बांधलं आहे का इथे. आणि सगळ्यांना प्रॉब्लेम, मला एकटीलाच आहे असं नाही आहे, एकटीला आहे असं नाही आहे. हे इथे एवढे 200 लोक आहे, या प्रत्येकाला प्रॉब्लेम. आणि कोणीही आमची तक्रार नोंदत नाही, येऊन पाहत नाही. आम्ही 10 वेळा जातो, परंतु येतो म्हणते उद्या आणि येत नाही. मागे पण असे फोटो वगैरे काढून नेले. आणि आमचा सर्व्हिस गल्लीचा जो प्रॉब्लेम आहे तो मेन अगदीच हे सॉल्व्ह व्हावा. तुम्ही तिथे येऊन बघा काय कंडिशन आहे. आम्हाला गाड्या सगळ्यांच्या यांच्या घरी ठेवावं लागतं. रात्री कोणाला अटॅक आला तर तो दवाखान्यात डोक्यावर उचलून न्यायला आमचे या इथला एकही माणूस बाहेर जाऊ शकत नाही. त्या घरापासून इथे माणसाला डोक्यावर उचलून आणावं लागते इथे, तेव्हा माणूस तिथे दवाखान्यात जाऊ शकतो. बरोबर आहे. मला सांगा, एखाद्याला रात्री अटॅक आला त्याला काही तो इथे आणेपर्यंत मरून जाईल. तो हे सगळं रात्री गाड्या, एक पण गाडी आतमध्ये जात नाही. पुरुषोत्तम रामकृष्ण राऊत, बालाजीनगर. वार्ड मेंबरच्या बऱ्याच वेळा आम्ही भेटी घेतल्या.
त्यांनी हेही केलं, पण उपयोग काही नाही झाला. फक्त हे देतात आश्वासन, येतो म्हटल्यानंतरही येत नाहीत ते. त्याच्यानंतर कितीतरी वेळा गेलो, यांनाही घेऊन गेलो, बाया होत्या ना सोबत. हा मुलगा फसला आणि रडत होता. बगीचा पडलाय तसाच. बगीच्याचं काही हे नाही, काही दुरुस्ती नाही, रोडची काही दुरुस्ती नाही. एखादी समस्या घेऊन नाल्या साफ होत नाही 2-2, 3-3 महिने. त्यांना विचारून घ्या किती वेळा, म्हणजे महिन्यातून तारखा घ्या ना त्यांच्या जोडून, कोण्या तारखेला तुम्ही माणसं पाठवले नाल्या हे करायला. झाडपूस तर दूरच राहिली, साप निघतात नाही इथं. आता तुम्हाला दिसून राहिली हे समस्या कशी आहे. इकडनं मोकळं मैदान आहे, त्याच्यामधून साप निघतात, लाईन नसते. दिवसा लाईट लागतात, दिवसभर लाईट चालू राहतात आणि रात्री बंद होते. नगरसेवकची काय प्रतिक्रिया आहे? नगरसेवक तर कधी भेटते कधी भेटतही नाही. भेटला त्या दिवशी येतो म्हणून सांगते, पण येतही नाही. सुरेश नागे. आपली काय समस्या आहे? माझी समस्या आहे काय, माझ्याजवळ ऑटो आहे, तो ऑटो घरीच येत पोहोचत नाही. जो पॅसेंजर आहे तो ते आमच्या घरी घेऊन ऑटो घेऊन त्याला मी त्याच्याकडे जात नाही. आणि मी या एरियाचा जाऊया, या एरियातले लोक म्हणतात की बापू ऑटोवाले मारले, त्यांच्या घरी मी ऑटोच नेऊ शकत नाही, तर मी कसं काय जाऊ. आमचा आहे ना आता पावसापासून पूर्ण रस्ताच बंद पडले. समोरच्या नाल्यात पोले ते कालीमाता मशानावरून येऊ शकत नाही ऑटो. आता तिथे ते बंद पडलं, फोडून टाकलं. सफाईकर्मी येतात का तुमच्याकडे? नाही, सफाईकर्मी येतच नाही आमच्याकडे. आले तर महिन्यातून येतात, इकडे तिकडे करतात आणि चालले जातात निघून. रस्ता करायला तक्रार दिली तुम्ही कोणाला? नाही, मागच्या वर्षी सगळ्यांनी दिली. मागच्या तक्रार महापौर येऊन गेले, पण त्यांनी काही सुद्धा लक्ष दिलं नाही. याच्यात नगरसेवक तर येतच नाहीत. माझं नाव कांताबाई सोनवाने. आमच्या वार्डाची ही समस्या आहे की बा प्रत्येक ठिकाणी असे खूप गड्डे साचले असतात आणि लहान मुलींना शाळेत जायचा खूप त्रास होते आणि रस्ता पण असा होऊन जाते की बाहेर येणं जाणं कसं करावं. पण हा प्रश्न आमचा खूप बिकट होऊन गेला. लक्ष कोणीच देत नाही. नगरसेवाकडे बरेच दादा पण येतो म्हणून सांगतात आणि यायचं नाव घेत नाही. तर आम्ही कोणाकडे जाऊ, कोणाकडे तक्रार नोंदवू. तर हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवावा ही माझी विनंती. रोडच्या बाबतीत, नाल्याच्या बाबतीत अशा याच्यावर बरेचशे वेळा निवेदन सुद्धा दिलेले आहे. आणि जे काही कर्मचारी येतात इथे आणि आम्ही कर्मचाऱ्यांना सांगतो की बाबा रे ही नाली साफ व्यवस्थित करून घे, असं करून घे, तर ते प्रतिउत्तर देतात आम्हाला, तुम्ही कोण आम्हाला बोलणारे, आम्ही करतो ते बरोबर करतो. आणि ज्यांना त्यांना सांगितलं की आमच्या दारासमोर वगैरे टाकू नको, मुद्दामून दारासमोर टाकून देतात आणि ते घाण सुद्धा उचलत नाही, परत ते नालीत जाऊन पडते. अशा बऱ्याचशा बाबतीत त्रुटी आहे. लाईटाच्या बाबतीत तसंच, लाईटवाले ते कर्मचारी येतात ते सुद्धा काही नाही, ते आपले लाईटाचं तात्पुरतं करून देतात आणि जशा तसं 2 दिवस नाही जातं भरत. रोजचा आमच्या एरियात अंधार असतो, चोराचं प्रमाण वाढलेलं इकडे, केव्हाही रात्री बेरात्री दारोडे पिणारे लोक येतात. अशा अडचणीच्या वेळेस आणि असे जर रस्ते असेल, आमचं घर म्हटलं म्हणजे ऐन समस्या रोडवर आहे बिलकुल माझं घर, मला खूप त्रास होतो. हे रोड जे बंद असतात, तिकडचे रोड बंद असतात, गाड्या आमच्या घरात राहिल्या जातात, इथे गाड्या ठेवलात, त्यांच्या गाड्यांचा जर काही प्रॉब्लेम झाला ते उलट लोक आमच्यावर उलटतात की आम्ही तुमच्या घरी गाडी ठेवली, आमच्या गाडीचे सीट कव्हर झालं, हे टायर ट्यूब खराब झाली, त्यांच्या काय समस्या आम्ही ऐकायच्या का? आम्ही चांगल्या आणि सहकार्य करतो त्या लोकांना. ते लोक जर आमच्यावर जर उलट अशा रीतीने जर हे करत असतील तर आम्हाला काही फायदा नाही. आणि हे खरं तर त्रुटी म्हटलं म्हणजे ही इथलीच आहे का नगरसेवक झालं किंवा कुठलेही या लोकांना निवेदन दिलं हे काही करत नाही. तात्पुरतं आपल्या समाधानासाठी आम्हाला करतात, पण काही करू शकत नाही. आणि मला तर वाटते ह्या एरियात कोणी करणारही नाही. खरंच ही अशी कंडिशन आहे की असं वाटते की खरं हा एरिया नाही आहे, इथे हे घरं सोडून किंवा हा एरियातून इकडून दुसरीकडे राहायला जावं. आणि आजूबाजूला इथं जे काही देवस्थान वगैरे आहे, कालीमाताचं मंदिर आहे, अनुसूया माता मंदिर आहे, आपलं गडगडेश्वर मंदिर आहे, याच्या बाबतीत काहीच नाही आहे. देवाच्या नावाखाली हे लोक इथं जगतात, हे करतात, पण काही करू शकत नाही. मला एवढंच बोलायचं आहे का जे काही पावसाळ्याच्या दृष्टीच्या जे काही नाल्याच्या बाबतीत किंवा रोडच्या बाबतीत ज्या काही समस्या आहे हे आमच्या तुम्ही दूर कराव्या आणि आमचा आवाज तुम्ही ज्यांच्या ज्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवायचा तिथपर्यंत तुम्ही पोहोचून आमच्या ह्या त्रुटी दुरुस्त करून द्या.
बस एवढं माझं मत. माझं म्हणणं एवढंच आहे, ते रोड आहे ना तिथून पूर्ण एवढं कंबर नाही तर म्हणतात पाणी साचतात. आणि मागच्या वर्षी मी ते पाण्यामुळे पडले आणि माझा पाय पण फ्रॅक्चर झालेला. तर त्याच्यामुळे ते रोड करणं. आणि हे मैदान आहे, खेळायचं मैदान आहे, तर तिथे मुलं खेळतात, सापं राहतात, बेंडके राहतात, त्याच्यात गोटे फेकतात, लहान लहान मुलं त्याच्यात जातात, पडतात, किती पाणी साचतात त्याच्यात. पण ते पण काही करणार नाही. रवी राणाला मी त्या दिवशी भेटली तर माझ्याकडे काहीच नाही आहे म्हणे, मी काहीच करू शकत नाही, तुम्ही नगरसेवक म्हणे इकडे जा, रवी राणाकडे जा, ते म्हणते महापौरकडे जा. हे एकमेकांवर तोलत राहतात. नाल्यावाल्यांना म्हटलं हे नाली कशी काढली तू, हे व्यवस्थित का, ते उलट जबाब कर देतात, जशी काढली तशी आहे, आम्हाला म्हणायचं नाही, तुम्ही तिथे जा. मुद्दा आमच्या दारामध्ये कचरा टाकतात. आमच्या तिथे मुलं खेळतात, मैदानामध्ये मुलं खेळतात, बॅट खेळतात, चेंडू खेळतात. किती समस्या आहे, एकही समस्या येतात, पाहून जातात, पाहायलाही नाही येत, काहीच नाही करते. म्हणून म्हटलं मला त्या रोडचं खूप. आणि मुलांना किती त्रास होतो. आमची मुलं हे लहान लहान आहे, कधी कुठं कोण पोचून देणार आहे, ते येणार आहे काय, काही झालं तर ते लावणार आहे का पैसे. म्हणून ह्या समस्या आमच्या या वर्षी पूर्ण झाल्याच पाहिजे. नाही तर आम्ही वोटिंगच नाही करायचं ना, आम्ही मौन रद्द पाडू, नाही तर काही करून घेऊ. एखादा एकटा गेल्याशिवाय होणार नाही. बस एवढं खूप असं झालं. कारण की तिथे मुलं कधी वाहत गेले, किती पाऊस येते. आता थोडंसंच पाऊस आला तर किती आम्हाला घंटाभर थांबावं लागलं. मुलं ट्युशनला जातात, उन्हाळ्याभर ट्युशन, उन्हाळ्यात पाऊस होता तर थोडासा पाऊस आला की किती पाणी थांबतात तिथं, स्कूल नाही भेज नाही शकते. पूर्ण तिथं झाडं पडलेले आहे, ते झाडं पडले तर झाडं सुद्धा उचलले नाही. आणि लाईनचे हे वायर कटले, घंटाभर राहते, बंद पडते. नेहमी ते 8-8 दिवस 2 महिने झाले लाईट गेली, पण लाईट नाही लावले त्या लोकांनी. पूर्ण खंबाची लाईन बंद होती उन्हाळ्यात. त्यांच्या तिथे जाऊ आम्हाला कंप्लेंटच नाही दिली, आम्हाला दिलीच नाही. त्या गाडीवर म्हटलं तर ते म्हणते आमच्याकडे नाही लावले, ते म्हणते आमच्याकडे नाही लावले, इथं कसे लावले. हे मोहल्ल्या तर झगडे होऊन जातात, भांडणं होतात. तुम्ही तिथलं कोण करता, पूर्ण एरियाचं तुमच्याकडे आहे ना, तुम्ही करायला पाहिजे ना. मग म्हणून म्हणते हे झाडं आता पूर्ण छाटायला पाहिजे. मागच्या वर्षी आम्ही कंप्लेंट केली तर ते झाडं छाटून घेतली. आता यंदा कोणच कंप्लेंट नाही केली तर ते वायरावर पूर्ण झाडं आले आणि ते वायर तुटलं. त्या दिवशी खूप शॉर्ट झाले. यांना माहित आहे, राऊत काकांना माहित आहे, सगळ्या एरियांना माहित आहे, खूपच शॉर्ट झाले. एखादा कोणी गेला दुकानात त्या मेला असतं तर काय केलं असं लोकांनी, फक्त मतदानालाच मागायला येतात काही तसं. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, माझा रोड, आमच्या मुलांना रोड सगळी सुविधा करून देणे, एवढंच. नाल्या पाणी काढत, खूप कचरा, खूप हे साप निघतात मोठे मोठे रातच्यानं, गोमा हे ते, लाईट नाही राहत रातच्यानं, घंटाभर पाऊस आला की चाललं. पाण्याची सुद्धा पाईपलाईन लिकेज वगैरे राहते. पाईपलाईन लिकेज म्हणजे असल्यामुळे लोकांना ते पाणी दूषित मिळते आणि त्याच्यामुळे सुद्धा साथरोगाचे प्रमाण वाढू शकते. एक तर पावसाळ्याचे दिवस आहे, पाणी नवीन येते, अशा परिस्थितीत तुम्ही जी पाईपलाईन लिकेज झालेली आहे ती पण दुरुस्त करून द्यायला पाहिजे. काही सुरू कामं चालू आहे रोड विषयी, हे जे तुम्ही ह्या पावसाळ्याच्या दिवसात करत आहे आणि जे काही काम करता ते कोणाच्याही दारासमोर कशी माती गट्टी असे टाकून ठेवता, त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होते. आणि हे जे तुम्ही जे काम करायचं आहे हे तुम्ही पावसाळा निघाल्यानंतर करा. कारण आम्हाला जी माती आहे एरियातली, ह्या मातीमुळे गाड्या फसतात, मुलांचे पाय फसतात, पाय घसरून कोणी पडू शकते. हे जे काम बंद आता तुम्ही स्थगित करून तुम्ही 2-4 महिन्यानंतर हे काम आम्हाला पूर्ण करून द्या. की एक मुलगा गटारात पडला होता आणि ते झालं आणि हे जीवाची भरपाई झाली ना, तर ही भरपाई कोण भरून द्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे मेन आमच्या लेकरांचं शाळेचं नुकसान होते, पाणी आल्याच्यानं मुलांना तिकडे अटक, हे शाळेचं नुकसान, हे भरपाई एवढं कोण भरून देणार आहे. हे म्हणजे जबाबदारी खूप महत्वाची आहे. शाळेचा प्रश्न, जीव जाण्याचा प्रश्न, हे तुम्ही नाही घेतलं तर आमचं कसं होणार आहे, यावर तुम्ही तात्काळ विचार करा आणि विचार करून लवकरात लवकर तुम्ही यांची सोय करा. बस आम्हाला रोडचा तिथून आपल्या कालीमातीपासून तर माझ्या घरापर्यंत रस्त्याने, अजिबात रस्त्याने व्यवस्थित, आणि आमची मुलं इथपर्यंत चांगले येतात आणि गाड्या इथून इथपर्यंत जातच नाही आहे. दुसऱ्याच्या घरी गाडी ठेवावं लागते आम्हाला. आमच्या घरात पूर्ण त्या सर्व्हिसनं गल्लीचं पाणी मुरत आहे. माझी कंपाऊंडची भिंत पडणार या म्हणजे स्थितीत आहे ती सध्या. तिथं चलून पहा तुम्ही आणि तिथलं काय अवस्था आहे, तिथली अवस्था पहा तुम्ही काय आहे. पूर्ण माझ्या कंपाऊंडच्या भिंतीत पाणी मुरत आहे. समोरच्या सगळ्या सर्व्हिस गल्लीतलं पाणी आमच्या घरात मुरत आहे. नगरसेवक ते डुंकुनी पाहत नाही. हा 2 वर्ष फक्त ते मतदान करा पुरतं तो आम्हाला हात जोडून विनंती करतो आणि बस त्यांनी डुंकुनी पाहिलं नाही आमच्या एरियात येऊन. काय परिस्थिती आहे कसं आहे, तो फक्त दात काढून हे करता, बस दात काढायच्या मागे येतो. डॉक्टर होता तो उभा कशाला राहिला, तो काही गरज होती का त्याला उभं राहायची. आम्ही म्हणते तिथं वरपर्यंत तुम्ही कशाला
जाता म्हणते, कशाला नाही करता म्हणते तुम्ही. एवढं म्हणते की बा आम्ही येतो, ठीक आहे करून देतो म्हणते. म्हणते का माती आणून टाकतो, मुरुम आणून टाकतो म्हणते, बस झालं. येतो म्हणते झालं, मग येतच नाही. माझ्या घरापर्यंत चला तुम्ही. काय अवस्था आहे ते पाहून घ्या फक्त. माझी कंपाऊंडची भिंत अक्षरशः पडणार ती, आणि ती नगरपालिका दिन का ती भरून सांगा. एवढं मोठं नुकसान झाल्यावर आम्ही काय करणार. माझी मुलं कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही पावसामुळे. 8-8 दिवस ते घरी बसतात. किती नुकसान होते त्यांचं. ते समोरचा अभ्यास त्यांना मिळतो का, देतो का तो. मी प्रतिभा विजय धाडसे, पुष्पक कॉलनी. माझ्या घरापर्यंत पाईपलाईन नाही आहे. मेन माझा मुद्दा पाईपलाईनचा आहे. आम्ही सध्या पाणी लोकांच्याकडनं घेत आहे. आम्हाला एवढा त्रास आहे पाण्याचा, कधी ते घरी असतात नसतात, त्याला आम्हाला फेस व्हावं लागतं. मेन मुद्दा पाण्याचा आहे. दुसरा गटर लाईनचा आहे. आता जेसीबीने जे खड्डे खोदले आहे त्याच्या पुढे आमच्या घरापुढे मुरू आलेला नाहीये अजून. हा आला की इकडे आपल्या घरासमोर टाकून देतात. आमच्या घरासमोर कोणी लोट घेत नाहीये. एक टाली आणली की झालं. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा म्हणजे ते सर्व्हिस लाईनचं पाणी सगळ्याच्या घरात चाललंय. आतापर्यंत दुसऱ्या प्लॉट मध्ये आला, तिसऱ्या वेळेला आमच्या घरात येणार आहे. याची दखलदारी घ्यावी. आम्ही इथे न्यू पुष्पक कॉलनीला बरेच वर्षापासून 1987 हे लेआउट आहे. 87 मध्ये प्लॉट पडलेले आहे. त्यानंतर बरंचसं डेव्हलपमेंट झालेलं आहे. डेव्हलपमेंट झाल्यानंतर भरपूर घर झाले, पण 1987 पासून कॉर्पोरेशनला जे लँडलॉर्डनी जो जमीन दिलेली आहे, म्हणजे प्लॉट दिलेले आहे, 19 प्लॉट दिलेले आहे. 19 प्लॉट आणि गार्डन प्लेससाठी भरपूर जागा दिली, परंतु त्यांनी अजूनपर्यंत 1987 पासून ते 2011 पर्यंत कुठलेही प्लॉट लिलाव केलेले नाही. शिवाय कॉर्पोरेशनला हे सुद्धा माहिती नाही की आपल्या प्लॉटवर अतिक्रमण करून राहिले लोक, आणि रोड सुद्धा अतिक्रमणवाल्यांनी ताब्यामध्ये घेतला करून. आणि त्यामुळं काही पॉलिटिकल लोक जेव्हा अतिक्रमण काढायला शासन निर्णय घेते किंवा कोर्ट डिसिजन देते, तेव्हा आमचं डेव्हलपमेंटसाठी आम्ही प्रयत्न करतो, तेव्हा कुठलाही पुढारी येतो आणि मधात येतो आणि डिस्टर्ब करतो आणि त्या टीमला घेऊन जातो अतिक्रमण काढणाऱ्या. आम्हाला त्याच्याशी लेणं देणं नाही अतिक्रमणवाल्यांशी. आम्हाला आमचं डेव्हलपमेंट पाहिजे, आमचा रोड पाहिजे, आम्हाला जायला मार्ग नाही. अडीअडचणला एखाद्या कुटुंबाला समजा एखादा इमर्जन्सी पेशंट आहे किंवा एखादी डिलिव्हरीची केस आहे का, तिला दाराच्या बाहेर काढता येत नाही, ऑटो येत नाही, गाडी येत नाही. ह्या सर्व भानगडी आहेत. या कॉर्पोरेशनकडे अनेकदा निवेदन दिले, लोकशाही दिनामध्ये तक्रारी दिल्या, सर्व लोकांनी कॉर्पोरेशनला दिल्या, कलेक्टरकडे दिल्या, पण काय करून राहिले, काहीच नाही करून राहिले. नगरसेवक पाहिला तर नगरसेवक येतो, मातीचा नाल्याचा रोडा आणतो, तर नाल्याचा गटारातलं पाणी आणते, माती आणते काढून, आपली थोडीशी टाकून देते, रोलर आणते थोडासा, कधी आला नाही, रोलरही टाकलं नाही. आजची कंडिशन अशी स्थिती झाली इथली लोकांची की पाऊस आल्यानंतर त्याला 1 किलोमीटरवर लोकांच्या घरी रोडवर गाड्या ठेवावं लागते आणि तुडवत पायात जावं लागते. साप आहे, जनावर आहे, अशा सर्व कंडिशन्स असल्यानंतर विंचू, साप मोठे. अरे काय करणार आता लोक, कसे तरी जगून राहिले. प्रशासनाला काही लक्ष नाही द्यायचं. प्रशासन काही लक्ष देऊन राहिलं. महापौरला म्हटलं होतं एकदा त्या नगरसेवकाला म्हटलं होतं मी, चला तुम्ही माझ्यासोबत. लोक म्हणत होते चला तुम्ही. अरे तुम्ही जर जनता जर तुमच्याकडून टॅक्सेशन तुम्ही ए ग्रेडचे घेता त्या एरियामध्ये, ए झोन मध्ये घेता, म्हणजे रुक्मिणीनगर कॅम्प एरियाच्या भागासारखे ए ग्रेडचे तुम्ही टॅक्सेशन इथे घेता, आणि आमच्याकडे ए ग्रेडचा क्वालिटी पहा तुम्ही त्या एरियाची भागाची, आणि आमच्या भागाचा क्वालिटीचा ए ग्रेडचा जर तुम्ही टॅक्स झोन घेता, ग्रेडचे टॅक्स घेता 2,000, 3,000, 4,000, त्या दृष्टीने तुम्ही काही डेव्हलपमेंट करत येऊनही नाही पाहत. हे काय आहे? म्हणजे जनतेला तुम्ही काय मूर्ख ठरवून राहिले काय? मतदान आलं, इलेक्शन झालं तेव्हा मग आम्हाला चोपडता, लोकांना मतदान करता, कार्ड देता, हे देता. अरे आज त्याच्या सुविधा काहीच समजून नाही राहिलं तुम्ही. या वार्डात बालाजी न्यू पुष्पक कॉलनीची कंडिशन बघून घ्या तुम्ही. त्यात तुम्ही आता गटार योजनेचं काम केलं. आता त्यांनी गटार योजनेचं काम केलं नाही. आता त्या गटार योजनेच्या कामामध्ये आज आम्ही इथले नागरिक कसे बसे नाल्याचा जो गाळ निघतो, सफाईकरण चालू आहे, नाल्याचं रुंदीकरण चालू आहे. तर नाल्याच्या रुंदीकरणातून जो गाळ निघतो तो ट्रकांनी जेव्हा आम्ही नगरसेवकाकडून बोलावला आणि आमच्या पाऊल वाटा प्रत्येकाने आपापल्या पाऊल वाटा करून ठेवलेल्या होत्या, त्याच्यावरून आम्ही सायकलनी, गाडीनी, वाहनाने इमर्जन्सीमध्ये निघू शकत होतो घराच्या बाहेर. आज त्यांनी गटार योजनेचं काम करून आज आमची अशी कंडिशन दशा करून ठेवली की आम्हाला दाराच्या बाहेरही निघता नाही येत. म्हणजे कडक माती खाली गेली आणि खालची माती वर आणली. चांगले रोड आम्ही पाऊल वाटा केल्या होत्या, त्याही सत्यानाश झाला. म्हणजे आता काय निघायला जा रस्ता नाही, घराला जा.
आमच्या घरावर माझ्या घराकडे जाऊन बघा, तो भाग बघा. गटार योजनेमध्ये एवढाले त्यांनी बुजवले नाही, लेव्हल केली नाही, त्यांचे सर्व म्हणजे एकदम शासनाचं काही लक्ष नाही. ट्यूबलाईट बघा तर ट्यूबलाईट किती अंतरावर आहे, 100 फुटाच्या अंतरावर ट्यूबलाईट आहे. पोल झोकलेले आहे, तिथं काँक्रिटिंग करत नाही, पोल लावलेले नाही, समोर स्ट्रीट लाईट नाही. लाईटसाठी 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून त्याने अर्ज दिला कॉर्पोरेशनला 5-6 लोकांनी, त्याच्यावर ट्यूबलाईट नाही. रात्रीला मनुष्य येत नाही, इथे येऊ शकत नाही, घाबरतात. दुसरी गोष्ट, यायला मार्ग नाही आम्हाला. एक तर मशानाकडून यावं लागते, दुसरीकडून इकडून गांधी आश्रम कडून यावं लागते या रोडने महाजनपुरी गेटच्या, आणि एकीकडून इकडून मार्ग नाही, चारी बाजूनी बंद आहे. त्यानंतर हा जो गडगडेश्वरापासून हा जो खालचा जो रोड आहे माता खिडकीपर्यंत, ह्या रोडची कंडिशन अशी पाहिली का रात्रीला जर आला माणूस तर एक तर कुत्रे राहते, डुकरं राहते, आणि एवढाले गड्डे पडलेले आहे का चालता येत नाही. येताना रात्री घाबरलो मी तिथं, पडत होतो मी तिथे या रोडला. म्हणजे एवढी बेकार दशा आहे. आणि काय अर्थ आहे, मनपा क्षेत्रात महानगरपालिका काय सुविधा देऊन राहिल्या? महानगरपालिका कशाला म्हणते? कॉर्पोरेशन आपलं डेव्हलपमेंट आहे, मनपा आहे, मोठं अमरावती डेव्हलप होऊन राहिलं. अरे डेव्हलप होऊन राहिलं तर कुठल्या भागात होऊन राहिलं? मौजा पेठ अमरावतीचा प्रभाग आहे हा, मौजा पेठ अमरावती म्हणतात त्याला. अरे मौजा पेठ अमरावतीचा तुम्ही मूळ जे गाव आहे, मौजा पेठ म्हणजे अमरावती, आणि मौजा मूळ पेठ अमरावतीचा जो विकास निघून राहिला, आणि तुम्ही सातुर्ना, शेगाव, नवसारी या भागात विकास करून राहिले. म्हणजे प्रॉपर शहर सोडून दिलं तुम्ही. अत्यंत जव्हार गेटला, आंबा गेटला, गांधी चौकला अतिशय जवळ HPMला त्या भागाचा विकास नाही करून राहिले, आणि आजूबाजूने जंगलाने चाललंय. हे काय दशा आहे? आता त्याच्यामुळे आता बघा, आता तुम्ही आता काय करायचं ते सिटी चॅनलवाल्यांनी. तर ह्या भागाला जर विकास करायचा असेल तर सेंटर पासून विचार करा म्हणा. सुरुवातला मध्य भाग आहे हा आपला कॉर्पोरेशनचा सेंटर आहे, मनपाचं सेंटर आहे आपलं राजकमल चौक. आता राजकमल चौक जर सेंटर आहे आणि मनपाची बिल्डिंग ही सेंटरवर येऊन राहिली, तर तिथून जवळपास 7 ते 8 किलोमीटर प्रत्येक भागाचा विस्तार झालेला आहे आणि विकास झालेला आहे. पूर्वेकडलाही झाला आहे, पश्चिमेकडलाही झाला आहे. पूर्वेकडला या भागाचा झाला, या भागाचा झाला, सर्व भागाचा झाला. मग या भागाचा इकडला विकास का नाही करून राहिले तुम्ही? इकडे कारखाना आणता म्हणता, रेल्वे लाईन अकोलीची जंक्शन रेल्वे आहे ते करून राहिले अकोलीचे. मग इकडल्या भागाकडे दुर्लक्ष का नाही? सेंटर पासून सर्व क्षेत्र जे आहे मनपा क्षेत्र, सेंटर पॉइंट पासून सारखं पाहिजे ना डेव्हलपमेंट चारी बाजूला. मग त्या भागाचा विचारच नाही करून राहिले तुम्ही. इकडे मशान आहे. अरे काय मशान आहे? काय मशान आहे म्हटलं म्हणजे काय डेव्हलपमेंट झालं नाही पाहिजे? इकडे गांधी आश्रम आहे. अरे गांधी आश्रम आहे म्हणून काय? गांधी आश्रम आम्हाला लागून आहे, बिलकुल लागून आहे. म्हणून तुम्ही ए झोन मध्ये आम्हाला टॅक्सेशन मध्ये टाकता आणि आमच्याकडून सर्व डेव्हलपमेंट चार्जेस भरपूर घेता. आणि गांधी आश्रम जवळ आहे म्हणून त्या बिचारे ते त्यांना वाल्मिक योजनेचे घरकुल दिलेले आहे, ते पैसा भरत नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्हाला घेऊन मरता का तुम्ही? म्हणून आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला विकास हे करत नाही का डेव्हलप? त्यांना शासकीय अनुदान देते, शासकीय घरकुल मिळते, त्यांना शासन मदत देते, त्यांच्या दारापर्यंत डांबर रोड आहे, सगळा काँक्रीटचे रोड झालेले आहे. आणि त्याच्याच बाजूला ए ग्रेड मध्ये असलेला हा जो भाग आहे टॅक्सेशन मध्ये, तो त्याच्यापेक्षा एकदम थर्ड क्लास. म्हणजे अशी कंडिशन आहे त्याची का? म्हणजे आम्ही जो पैसा देतो गव्हर्नमेंटला का आमचा पैसा का ते काय उपयोगात नाही आणत का? आता प्रत्येक मनुष्य या वार्डामधला डेव्हलपमेंट चार्ज भरतो, बांधकामा करता भरतो, आणि प्रत्येक माणूस डेव्हलपमेंट चार्ज भरतो, गटार योजनेचे पैसे भरतो. आता आम्ही 2001ला पैसे भरलेले आहे गटार योजनेचे, बांधकामाचे भरलेले आहे. प्रत्येक माणूस बांधकामाची बाकायदा परमिशन घेऊन कन्स्ट्रक्शन करीत आहे, आणि बाकायदा परमिशन घेऊन कन्स्ट्रक्शन करीत आहे. टॅक्सेशन भरतो बरोबर नियमानं. कोणी डिफॉल्टर नाही आहे या भागाचा. आम्ही प्रत्येक टॅक्सेशन वाला एकच म्हणतो की अरे तुम्ही कशाचा टॅक्स घेता आमच्याकडून? अरे काही डेव्हलपमेंट नाही, टॅक्सेशन घेता. गार्डनचा विकास नाही, रस्ता चालायला रस्ता नाही, नाल्या नाही, काही नाही, काही नाही. ह्या साऱ्या भानगडी आहे. तुम्ही यावर काय करता? सिटी चॅनलवाले काय डिसिजन घेता त्याच्यावर तुम्ही ठरवा ते.